हेलो एवरीबॉडी, क्या हालचाल, कैसे हो प्यारे प्यारे दोस्तों। आई होप आप सब अच्छे होंगे और आपको जिस बात का इंतजार था वो घड़ी आ चुकी है। आज है 11 जून 2025। थोड़ा सा लेट हो चुका है क्योंकि थोड़ा टेक्निकल इश्यूज की वजह से मैं वीडियो नहीं ला आ पाया, बट अभी बज रहे हैं 10 रात के और मैं आपके लिए लेकर आया हूं ये वीडियो। तो आज जिस बात घड़ी का इंतजार था वो घड़ी आ चुकी है। बहुत सारे बच्चों को कमेंट्स आ रहे थे, सर फाइनल मेरिट लिस्ट कब आएगा। मैंने मॉर्निंग में एक वीडियो बनाया था जिस वीडियो के अंदर बोला था कि आज फाइनल मेरिट लिस्ट आएगी और आज फाइनल मेरिट लिस्ट आ चुकी है। आते हैं हम हमारे F5 जैसी ऑनलाइन एडमिशन के वेबसाइट के ऊपर, जहां पर एक नोटिफिकेशन जारी हुआ है, जनरल मेरिट लिस्ट इज नाउ पब्लिश एंड student can check their details through general merit list section available on the website। yes, तो फटाफट से जनरल मेरिट लिस्ट के अंदर आपका रैंक आपको ढूंढना है और कमेंट सेक्शन के अंदर मुझे बताना है आपका रैंक क्या था और ये भी बताना प्रोविजनल मेरिट नंबर क्या था और अभी आपका फाइनल मेरिट नंबर क्या है। इसी के अंदर कोई डिफरेंस आ चुका है या सेम है, ये भी आप चेक कर सकते हैं। यस, चलो तो शुरुआत करते हैं। आते हैं हमारे वेबसाइट के ऊपर, जनरल मेरिट लिस्ट के ऊपर टच जैसे करते हैं, यहां पर हमें एक ब्लैक कलर के अंदर, भाई ब्लैक नहीं, मुझे लगता है मुझे क्या दिखाई दे रहा है, रात हो चुकी है। यस, रेड कलर के अंदर एक शो हो रहा है, दिस जनरल मेरिट लिस्ट हैज बीन प्रिपेयर्ड सोनली ऑन द बेसिस ऑफ इंफॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द स्टुडंट। म्हणजे काय, तर ही पूर्णपणे लिस्ट आम्ही बनवली आहे विद्यार्थ्यांनी जी माहिती पुरवली आहे त्यावर। The inclusion of the candidate's name in this list does not confer any right to admissions। आणि त्यांनी सांगितलंय जर लिस्ट मध्ये ऍडमिशन असेलच तर आम्ही ग्वाही देऊ शकत नाही की तुमचं ऍडमिशन होईलच। बरोबर आहे, इथे नाव आलं म्हणजे ऍडमिशन झालं असं नाही, है ना। पुन्हा बघा, the final confirmation of candidature is subject to verification of mark, reservation claims and other relevant documents by the respective junior college and or concerned authorities। तुमचे ऍडमिशन तेव्हाच कन्फर्म केलं जाईल जेव्हा तुमचे मार्क्स चेक केले जातील, व्हेरीफाय केले जातील, जेव्हा तुमचा रिझर्वेशन कोटा फुल असेल, म्हणजे रिझर्वेशन मधून ऍडमिशन घेतलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट चेक केलं जाईल आणि सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील, त्यावेळेला तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल। Any discrepancy found during the verification process at any level may lead to the revision of the candidate position in the general merit list। आणि जर अशी काही अडचण दिसून आली, असं जर काही डिस्क्रिपन्सी दिसून आली तर तुमचा एक कॅन्डिडेट मधला जो तुमचा लॉग इन म्हणजे तुमचा जो मेरिट नंबर आहे तो सुद्धा मागे पुढे होण्याची शक्यता आहे। and the misleading information may also lead to the rejection and cancellation of admission। आणि जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचं ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं। बरोबर आहे, म्हणजे यांनी पूर्णपणे हात झटकलेले आहेत। आता बघूया, दिस जनरल मेरिट लिस्ट कंटेन्स ऑल द ऍप्लिकंट्स हु हॅव लॉक देअर पार्ट 1 फॉर्म अँड ऑप्शन फॉर्म ओनली। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आम्ही ऑप्शन फॉर्म भरले आहेत, आम्ही फॉर्म नंबर 1 भरला आहे, तर आमचं नाव असेल का या लिस्ट मध्ये? तर नक्कीच तुमचं नाव या लिस्ट मध्ये असणार आहे। बरोबर आहे। आता इथे सध्या डाउनलोड मेरिट लिस्टचा ऑप्शन दिसत नाही, आता इथे फक्त तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकू शकता। बरोबर आहे। आता माझ्याकडे तर ऍप्लिकेशन नंबर नाहीये, मी एक रॅन्डम ऍप्लिकेशन नंबर उचलतोय। कुठून उचलतोय बघा, आपल्या जी काही आपल्याकडे जुनी मेरिट लिस्ट होती त्या मेरिट लिस्ट मधून मी एक बघा, माझ्याकडे एक जुनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे आणि या जुन्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मधून मी एक रॅन्डम नंबर उचलतोय। आता मला माहिती नाही त्याचा रॅन्डम म्हणजे त्याचा मेरिट नंबर किती होता, काय होता, मला काहीच माहित नाही। बघा, तर हा L00 एक नंबर आहे जो मी आता कॉपी करतोय, त्याचा इथे आधी प्रोव्हिजनल मेरिट नंबर 348 होता। आता मी तो चेक करतोय आपल्या जनरल मेरिट लिस्ट नुसार। बरोबर आहे, बघा जनरल मेरिट लिस्ट नुसार तेव्हा त्याचा 348 होता। आता जर आपण चेक करतोय तर बघूयात त्याचा सध्या 338 म्हणजे 10 मेरिट नंबर कमी झालेला आहे। बघा बघा, आता परत सांगतोय, त्याचा मेरिट नंबर इथे किती आहे 338 आणि इथे त्यांचा मेरिट नंबर किती होता, इथे त्यांचा मेरिट नंबर किती होता बघा, परत एकदा बघतोय आपण, इथे त्यांचा मेरिट नंबर होता 348 म्हणजे 10 मेरिट नंबर काय झालेला आहे, कमी झालेला आहे। असा तुमचा सुद्धा मेरिट नंबर कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो,
ते तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे, बरोबर आहे. तर ही होती महत्वाची आजची गोष्ट. तर तुमचे मेरिट नंबर आलेले आहेत, फायनल मेरिट नंबर आलेले आहेत, ते कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा हीच विनंती आहे. टार्गेट करूयात या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आल्या पाहिजेत, जास्तीत जास्त लाईक्स आल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुमचा आधीचा मेरिट नंबर, प्रोव्हिजनल मेरिट नंबर, तुमचा फायनल मेरिट नंबर, त्याच्यामध्ये जर काही डिफरन्स असेल तर, आणि जर सेम असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट प्यारे प्यारे बच्चो अँड बेस्ट ऑफ लक.